सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपण सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळ व श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट याचे सर्व नामधारक वासनिक सर्व पदाधिकारी यांची श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट बजाजनगर येथे चिंतन मीटिंग आयोजित केलेली आहे। त्या चिंतन मीटिंगला उपस्थित असलेले परमपूजनीय केशराज दादाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय निर्भय मुनी दादाजी यांचे आपण खूप खूप स्वागत करू सर्वांनी टाळ्या वाजवून। त्याचप्रमाणे पुणे येथील परमार्ग सेवक सर्व सेवास्तिक मंडळाचे पदाधिकारी, संभाजीनगर येथील परमार्ग सेवक व सर्व सेवास्तिक मंडळाचे पदाधिकारी, संभाजीनगर येथील श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि बरीच मंडळी नांदेड किंवा नागपूरचा फोन येऊन गेला, येण्याची इच्छा होती, काही कारणास्तव येऊ शकले नाही, परंतु ऑनलाईन सुद्धा माध्यमातून ते जोडू शकतात। श्रीकृष्णा ठाकूर सरांना तू फोन करू शकतो, त्यांना ना फोन चालू ठेवा, इथं तुम्हाला तुमचे विचारही मांडू शकता किंवा तुम्ही ऐकू शकता। ते ऑनलाईनचा वेळोवेळी तुम्ही रणजितला तू फोन करू शकतो। तर मोबाईल आहे त्याचा आपण भरपूर वापर करत असतो, धर्माच्या अनुषंगाने त्याचा वापर करा आणि आपण वापरत असतो। आता तुमचं आमचं जोडणं हे परमेश्वराची कृपा जरी असली तरी माध्यम मात्र यूट्यूब आहे, मोबाईल आहे, याचा आपण विचार केला पाहिजे। गेली 7 दिवसापासून आपण निरूपणाचं आयोजन केलेलं होतं आणि निरूपणानंतर या चिंतन मीटिंगचं आयोजन केलेलं आहे। सर्वांचं मी खूप खूप स्वागत करेल। खरं म्हणजे या चिंतन मीटिंगचा उद्देश काय आहे हे प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे। धर्मसेवा, धर्मजागृती, आपलं स्वतःचं हित हेच पाहण्याबरोबर धर्माच्या प्रती असलेलं आपलं कर्तव्य त्याची जाणीव करून घेणं आणि त्या कर्तव्यावरती चालत राहणं। परमेश्वराने स्वामी श्री चक्रधरांनी या जीवाला आनंद देण्याच्या उद्देशाने, आनंद देण्यासाठी सृष्टीची निर्मिती केली, स्वतः अवतार घेतला आणि वाडोवेळी फिरून तत्त्वज्ञान सांगितलं। ते तत्त्वज्ञान, ते धर्म व धार्मिकता परमेश्वराने कोणाच्या तरी निमित्ताने आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि तेच कर्तव्य, ती जाणीव ठेवून पुढच्या पिढीला आपण काहीतरी देणं लागतो। या उद्देशाने सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळाची स्थापना 10 जून जागतिक दृष्टिदान दिवस याचं औचित्य साधून नाशिक येथे आपण स्थापना केली होती 2007ला आणि ह्या माध्यमातून नामधारक वासनिक जोडणं, संघटित करणं, त्यांना धर्माच्या अनुषंगाने दिशा देणं, त्याचप्रमाणे त्यांना त्यांचं कर्तव्याची जाणीव करून देणं आणि धर्मात येऊ पाहणारे जे कर्मकांड आहे, विधी आहे, अंधश्रद्धा आहे किंवा चुकीच्या परंपरा आहे या थांबवणं, हा अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन परमेश्वर कृपेने, साधू संतांच्या शुभचिंतनाने आणि अनेक नामधारक वासनिक यांच्या प्रेरणेतून ही वाटचाल सातत्यपूर्ण आपली चालू आहे। आज नवीन अनेक शहरातील वासनिक मंडळी आपल्याला जोडल्या गेलेली आहे। छत्रपती संभाजीनगरची मंडळी आहे, नांदेडची मंडळी आहे, बरेच कॉन्टॅक्टमध्ये आहे। त्या अनुषंगाने आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून धर्मजागृतीचं काम करत आलेलो आहोत। धर्मसेवेच्या माध्यमातून सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळाने नाशिक येथे वैद्यकीय सेवा सुरू केलेली आहे। आजही ती अविरत चालू आहे। 25,000च्या वरती साधू संतांचे डोळ्याचे मोफत ऑपरेशन केलेले आहे आणि ते आजही सेवा कार्यरत आहे। इतरही हॉस्पिटलच्या बरोबर टाईप करून आपण ती सेवा देत आहोत। 5 वर्ष जाळीच्या देवाला मोफत अन्नछत्र येणाऱ्या जाणाऱ्यांची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था आपण केली होती। ते 5 वर्ष अखंडितपणे व्यवस्थितपणे चाललं। 5 वर्षाचा संकल्प होता मंडळाचा आणि त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा अजेंडा घेऊन आपण बाहेर पडलेलो आहोत, ते म्हणजे धर्मजागृती। आता धर्मजागृती
करण्याची का गरज पडावी? आज जी परिस्थिती आहे धर्माच्या अनुषंगाने तत्त्वज्ञानाचा अभ्यास करता जी नवीन पिढी आहे त्यांच्या मनामध्ये खंत आहे, तक्रार आहे आणि अनेक मनामध्ये प्रश्न आहे, गैरसमज आहे. ही प्रस्थापित विचारधारा जी निर्माण झालेली आहे त्या प्रस्थापित विचारधारेला आपल्याला विरोध करायचा नाही आहे, परंतु प्रस्थापित विचारधारेच्या माध्यमातून जी धर्माच्या तत्त्वज्ञानाला छेद दिला जातो त्या अनुषंगाने लोकांपर्यंत जाणं, धर्मतत्त्वज्ञान सांगणं आणि जागृती करणं हे आपलं कर्तव्य आपण इमानी ईदद्वारे पाडण्याचा प्रयत्न करत आहोत. ऐकायचं कोणी, किती ऐकायचं, कसं ऐकायची ही स्वतंत्रता प्रत्येकाची जरी असली तरी आपलं मात्र कर्तव्य काय हे आपण बघायचं आहे. स्वामी श्री चक्रधरांनी या जीवाला आनंद देण्याचं मिशन आरंभिलेलं आहे आणि त्या मिशनचा एक भाग स्वामी श्री चक्रधरांचं तत्त्वज्ञान तळागाळापर्यंत जाणं, अंधश्रद्धा निर्मूलन, विधी कर्मकांडाचं निर्मूलन घेऊन परमेश्वराने अवतार घेतला. त्याच धर्तीवर त्याच रस्त्यावरती मंडळ जात राहतं आणि सातत्यपूर्ण जात राहावं म्हणून चिंतन मीटिंग करत आहोत. बरेच मंडळ आहे महाराष्ट्रामध्ये, बरेच नामधारक वासनिक आहे का जे धर्मसेवा करतात, परंतु त्यांना दिशा लक्षात येत नाही कोणत्या दिशेने जावं, काय योग्य काय अयोग्य, काय खरं काय खोटं. कारण एक साधू येतात, दुसरं सांगतात, दुसरं साधू येतात, आणखीन तिसरं सांगतो. नेमकं खरं काय? याचं कारण फक्त नामधारक वासनिकांचा अभ्यासाचा अभाव, ज्ञानाचा अभाव. आणि म्हणून गेली 15 वर्षापासून आपण श्रीमद भगवद्गीता आणि सूत्रपाठ मराठीत अनुवादित करून मोफत आपण वाटत असतो आणि प्रत्येकापर्यंत, प्रत्येक धर्मियांपर्यंत हे तत्त्वज्ञान जोपर्यंत जात नाही तोपर्यंत धर्म कळणार नाही, धर्म समजणार नाही, लक्षात येणार नाही. आणि जोपर्यंत धर्म कळत नाही, समजत नाही, जाणत नाही तोपर्यंत धर्म लोकांपर्यंत व्यवस्थितपणे जाऊ शकत नाही. म्हणून यासाठी काही कठोर बोलणं आहे, कठोर निर्णय आहे घ्यावा लागतात. कारण ही प्रस्थापित विचारधारा आहे. या प्रस्थापित विचारधारेचं नेमकं खरं रूप लोकांपर्यंत आणण्यासाठी धर्माच्या अनुषंगाने, धर्माचीच सेवेचा उद्देश ठेवून, नियत साफ ठेवून धर्मजागृतीच्या अनुषंगाने ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. त्यामुळं आपल्याला बऱ्याच बदनामीला किंवा विरोधाला सामोरं जावं लागतं. या विचारातून, या अनुभवातून मी इथपर्यंत आलेलो आहे आणि तुम्हाला जावं लागेल हे 100% आहे. परंतु हा प्रेमाचा उपाय आहे, हा धर्माचं काम आहे, हे परमेश्वराचं मिशन आहे. आपला त्यात अर्थार्थी संबंध नाही, परंतु त्याला बॅलन्स सांभाळणं, समोरच्याला समजावण्याचा उद्देश आपला कसा असला पाहिजे, कोणत्या पद्धतीचा असला पाहिजे, त्याच्या श्रद्धेला हात न घालता, त्याच्या श्रद्धेला छेद किंवा ठेच न पोहोचवता आपल्याला हे काम जे करणं आहे, सेवा म्हणून करणं आहे. म्हणून आपलं मिशन समजून घ्या. तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य माझं हे लक्षात घ्या की परमेश्वराचं हे मिशन आहे, ते आपलं मिशन नाही. परमेश्वराचा हा उद्देश आहे, परमेश्वराचा धर्म आहे, परमेश्वरालाच पोचवायचा आहे. परंतु कर्तव्य, ड्युटी आचार्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत परमेश्वराने पोचवलेली आहे आणि त्यामुळं हे काम करत राहणं. सर्वात मेन म्हणजे काम करत राहण्याच्या अगोदर आपण त्या तत्वावरती, त्या सिद्धांतावरती जाणं हे सर्वात महत्त्वाचं काम आहे. आपण ऐकतो आणि परत जे करायचं तेच करतो, याला काही अर्थ नाही. याला कट्टरता कोणी म्हणेल, परंतु परमेश्वराने जो धर्म सांगितला आहे, तत्व सांगितलं आहे, सिद्धांत सांगितला आहे, त्यात कोणत्याही प्रकारचं येवा पर्याय नाही, कॉम्प्रोमाइज नाही, तडजोड नाही म्हणजे धर्म. ती कट्टरता नाही आहे, ती जीवाच्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी आहे. आणि परमेश्वराने कोणत्याही प्रकारची तडजोड न करता, कॉम्प्रोमाइज न करता ते आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. याचं भान ठेवून आपण ते समजून घेणं, त्यावरती आपण चालणं आणि समोरच्याला त्याची जागृती करून देणं हे महत्त्वाचं काम आहे. पण पहिले आपल्याला समजलं पाहिजे, नंतर दुसऱ्याला समजावता आलं पाहिजे. याच्यासाठी आपण मंडळाच्या माध्यमातून अनेक प्रयोग करत असतो. नामधारक वासनिक बोलले पाहिजे, तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे, अभ्यास मांडता आला पाहिजे, माणसांना समजावता आलं पाहिजे. याच्यासाठी नाशिकमधली बरीचशी मंडळी दरी आश्रमामध्ये शेवटचा महिन्याचा शनिवार येतात, मुक्काम करतात. त्यांना बोलण्याची संधी दिल्या जाते, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या जातात किंवा त्यांची बोलण्यामध्ये काय चुकी झाली, तुम्ही काय बोललं पाहिजे, काय बोलता आलं पाहिजे, कसं उभं राहावं, कसं बोलावं, कसं
समोरच्याला समजावं याचं एक ट्रेनिंग कार्यक्रम थोडक्यात घेतो आणि सकाळी मग परत मी त्यावरतीच वेगळ्या मांडणीच्या माध्यमातून अभ्यासक्रम चालू केलेला आहे. तसा पाहायला गेलं तर यूट्यूबवरती आपला अभ्यासक्रमच आहे. तो अभ्यासक्रम सर्वात मेन म्हणजे जे मंडळाला जोडल्या गेलेले त्यांनी स्वतः यूट्यूबच्या माध्यमातून अभ्यासक्रमानुसार अभ्यास करणं ही पहिली आठ. नाहीतर आपण ते म्हणतो ना, लोकांना सांगतो, काय सांगतो म्हटले, ब्रह्मज्ञान, आणि आपण कोरडेबाई, याला काय अर्थ राहत नाही. आपण दुसऱ्याला समजावायला निघालो आहे, दुसऱ्याला सुधारावायला निघालो आहे, त्यासाठी अगोदर आपल्याला सुधारावं लागेल, आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि मग लोकांपर्यंत न्यावं लागेल. बरीचशी मंडळी जोडल्या गेलेली आहे, परंतु वाचनाचा अभाव, अभ्यासाचा अभाव, यूट्यूबच्या माध्यमातून जे उपलब्धता झालेली त्याचा अभाव, हे उपलब्ध असताना बरं तुम्ही करा अगर नका करू, फायदा तुमचा नक्की होणार. आपला फायदा करत असताना, फायदा करून घेत असताना नंतर तुम्हाला करता आलं तर हे परमेश्वराचंच मिशन आहे, मंडळाचं मिशन नाही आहे, हे मंडळाचा हेतू नाही, परमेश्वराचाच हेतू आहे, परमेश्वराचं ध्येय, मंडळाचं ध्येय नाही. आणि जे देवाचं ध्येय तेच आपलं ध्येय, जे देवाचा उद्देश आहे तोच आपला उद्देश आहे, जे देवाचं मिशन आहे तेच आपलं मिशन आहे. त्याच्यामुळे आपलं काही आपण काही वेगळं करत नाही. परंतु ह्या गोष्टी करत असताना धर्माच्या अनुषंगाने प्रस्थापित विचारधारेच्या लोकांनी खूप काही गोष्टी निर्माण केलेल्या आहे आणि त्याला तोंड देणं हे सहजासहजी एवढं सोपं नाही आहे. त्यासाठी लागते संघटना आणि त्या संघटनेतून एकत्रितपणे काम केलं तर त्या गोष्टी होऊ शकतात. प्रस्थापित विचारधारा खूप मोठी असते, मग ती इकॉनॉमिकही असते आणि दडपणाच्या माध्यमातून पण ती शक्ती मोठीच असते. मग आता खूप चालल्या आहे गोष्टी, आता त्यावरती मी बोलणार नाही, त्यावरती तुम्ही बोलू शकता. आज अनेक अशा गोष्टी चालू आहे का ज्या धर्माला चौकटीत बसणाऱ्या नाही आहे आणि सर्वसामान्य माणूस त्यात वेधल्या गेल्या, त्याला लक्षातच येत नाही की नेमकं खरं काय आणि खोटं काय. त्याला वाटतं हेच खरं आणि हेच चांगलं आहे, त्याच्यावर तो जोडल्या गेलेला आहे. मग त्याच्या अज्ञानाचा, त्याच्या मजबुरीचा फायदा उठून जे धर्म, बरं ठीक आहे, अज्ञानाचा तुम्ही फायदा उठवा, मजबुरीचा फायदा उठवा, पैसे गोळा करा, परंतु तो पैसा धर्माला किती उपयोगी लागतोय, तुम्ही किती लावताय हे बी महत्त्वाचं आहे. जर ते खरंच लोकांच्या अज्ञानाचा, मजबुरीचा फायदा उठून पैसे घेताय आणि तो पैसा धर्माच्या उपयोगी लावत असेल तर त्याच्यामध्ये आपण सुद्धा सहभागी झालो असतो. पैसा येतोय, पोथी घेताय, पैसा येतोय, मग तो पैसा हॉस्पिटल बनवायला घ्या, एखादा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी घ्या, एखादा आश्रम चालवण्यासाठी करा, सेवेच्या अनुषंगाने अडीअडचणीच्या माध्यमातून सेवा देण्यासाठी करा, तर उपयोगी पडेल. कारण माझ्याकडे पूर्वी लोक यायचे, भाऊ पोथी आहे, असा कार्यक्रम आहे, चक्रर अवतार दिन आहे, चक्रपाणी प्रभू अवतार दिन आहे. मी पहिला प्रश्न त्यांना काय विचारायचं का ठीक आहे तुमचा बजेट किती कार्यक्रमाचं. ते म्हटले बाबा 50 लाख आहे, 20 लाख आहे, 25 लाख आहे, ते मी उपलब्ध करून देतो, तुम्ही काहीच करू नका. चालेल का? चालणार नाही. तुमची नियत क्लिअर आहे, तुमचा उत्पन्नाचं जितकं 25 लाख का 5 लाख जे बी आहे ते मी उपलब्ध करून देतोय ना, मग तुम्ही कोणाकडेच पैसे मागायचे नाही. सोपं झालं. परंतु नियत क्लिअर नसली, हे मी प्रयोग केले, मी काही लगेच खरंच लई मोठा पैशावाला होतो मी उपलब्ध करून देणार होतो असं काही भाग नव्हतं. परंतु कुणीही मला म्हटलं नाही की बाबा आमचा कार्यक्रम करायचा आणि त्याचं 20 लाखाचा बजेट आहे ते तुम्हीच देताय म्हटल्यानंतर आम्ही काय इकडे तिकडे जाऊ. पण त्यांचा बजेट 20 लाखाचा असतो, सांगण्यासाठी खर्च मात्र 5 लाख असतो. त्यांना 15 लाख त्याच्यातून कमवायची इच्छा असते, म्हणून ते तुम्हाला नकार देत होते. नकार देत हे लक्षात आलं माझ्या, हे प्रयोग केले आणि बरं ठीक आहे 15 लाख तुम्ही कमवा, त्याच्या खाली लिहा, पारदर्शकता ठेवा तुमच्या पोस्टरच्या खाली, तुमच्या पावतीच्या खाली, का ह्या कार्यक्रमातून उरलेल्या पैशातून आम्ही असं असं करणार आहोत. लोक जास्त पैसे देतील. कधीही कोणत्याही व्यक्तीनं अशी पारदर्शकता ठेवली नाही आणि ती मंडळांनी कायमस्वरूपी पारदर्शकता ठेवली. पोथीचे 1-1 कोटी 2-2 कोटीचे बजेट आहे आज. मंडपाचा खर्च 50-50, 80-80 लाख रुपये. परंतु आपण सुद्धा 15 वर्षापूर्वी महावाक्याची पोथी घेऊन हे प्रूव्ह करून दिलं होतं का पोथीला खर्च जास्त काहीच लागत नाही. 7 लाखामध्ये आम्ही तो खर्च, आजही त्याची स्मरणिका आहे. तुम्ही कधी जर बघितली तर XYZ तारखेला किती लोक जेवायला होते आणि त्याचा खर्च किती आला आणि त्याची पंगत कोणती होती आणि कोणाची होती, पोस्टर लावले होते. त्याच्यामध्ये उदक आलं, दुपारची
पिढाहरणाची पंगत आली, संध्याकाळची व्याळीची पंगत आली, पोस्टर्स आले, ॲडव्हर्टायझिंग आली, बाबाचं मानधन आलं, आलेल्या साधू संतांची पूजा अर्चा आली. हे सर्व जाऊन 20 दिवसाचा कार्यक्रम फक्त आणि फक्त 7 लाखात आपण केला होता त्यावेळेस. आणि आज तुम्ही दुप्पट खर्च करा, तिप्पट खर्च करा. आपण विचार पण मांडले होते का ह्या बाबाची पोथी 50 लाख मंडपाला खर्च, त्या बाबाची पोथी 50 लाख मंडपाला खर्च. तुम्ही 5 एकर जागा घ्या धर्माची, 50-50 लाख एकत्र येऊन तुम्ही 5 कोटीचं डायरेक्ट सभागृह तयार करा. संडास बाथरूम राहण्याची सारी व्यवस्था ह्या बाबाची पोथी झाली का त्या बाबाची पोथी, त्या बाबाची पोथी त्या बाबाची पोथी, एकाच ठिकाणी साऱ्या महाराष्ट्रातल्या पोथ्या घ्या आणि ट्रस्ट तयार करून धर्माच्या अनुषंगाने त्याचा पुढाकार मी घेतो. परंतु कोणीही रिस्पॉन्स दिला नाही. कारण का? त्यांच्या नियत साफ नाही आहे. आज आता पोथीचे कितीतरी 4-5 पोस्टर आजच आलेले, पोथ्या चालू आहे, कार्यक्रम चालू आहे. बरं ठीक आहे, पोथ्या चालू आहे, कार्यक्रम चालू आहे, हा डामडौल मोठेपणा समाजाला दिसलाय पाहिजे, तोपर्यंत सर्वसामान्य माणूस आकर्षित होणार नाही. मिरवणुका झाल्या पाहिजे, साधू संतांचे पूजा अवसर झाले पाहिजे, त्यातून लोक आकर्षित होतात, वेद निर्माण होतो, धर्माला लागतो, हा पॉझिटिव्ह आपण विचार करू, हरकत नाही. परंतु नामधारक वासनिकाच्या डोक्यात त्याचा पडतंय काय, फायदा होतोय काय? पोथ्या चालतात. मी असे प्रयोग केले की या पोथीला तू महिनाभर होता, कोणता विषय चालू होता त्याला विषय सांगता येत, काय तुला समजलं, काय कळालं त्याला लक्षात येत नाही. म्हणून पोथी घ्यायची, कार्यक्रम घ्यायचे, परंतु भरपूर बोलायचं, काहीच सांगायचं नाही. भरपूर खर्च करायचा, काहीच खर्च करायचा नाही. अशा पद्धतीचे हे कार्यक्रम चालू आहे. या अनुषंगाने जागृती होणं, आपण संघटित होणं. बऱ्याच गोष्टी आहे का त्या कितीतरी बोलल्या तरी कमीच आहे. उलट आपलं तोंड खराब करण्यासारखं आहे. कोणालाही तळमळ नाही. प्रस्थापित विचारधारेच्या लोकांना कोणालाही एक धर्माच्या अनुषंगाने तळमळ नाही. तुम्ही 25 वर्षापासून कार्यक्रम घेताय, ट्रस्ट आहे, आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव आहे. कोणीही बिगर मानधनाचं येत नाही. मानधन ठरवलं जातं, जेवढा पाहिजे तेवढाच, त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा अपेक्षा. इथं आलेला मनुष्य मानधनही घेतोय, पूजाही घेतोय, आणि एखाद्या गरीब माणसाची जर घरभरणी करायची तर त्याच्याकडूनही पैशाची अपेक्षा करतोय. तर हे जे साधुत्व आहे हे समाजापुढं चुकीच्या माध्यमातून जातं आहे. आणि म्हणून जो नवीन वर्ग आहे, तुम्ही विचार करा, जो नवीन वर्ग आहे म्हणजे सुशिक्षित मुलं मुली, इंजिनियर आहे, डॉक्टर्स आहे, सुशिक्षित झाले, ते मात्र धर्माच्या आतमध्ये येण्यासाठी इंटरेस्टेड नाही. याचं कारण ही जी खंगलेली जी समाज व्यवस्था आहे, धर्मव्यवस्था आहे, ती अत्यंत तोडकी मोडकी झालेली आहे. अनेक अशा गोष्टी आहे बोलण्यासारख्या, त्यासाठी संघटन, त्यासाठी चिंतन. परंतु दरवेळेस मी सांगत राहतो की आपण जोडलो आहे, परंतु आपण काय कार्यावर आहे, काय कामावर आहे, हे बी महत्त्वाचं आहे. कोणत्या सेवेवर आहे. संभाजीनगरला मंडळ तयार झालं, नांदेडला मंडळ तयार झालं, अनेक ठिकाणी लोक, पुण्याला मंडळ तयार झालं, परंतु कार्यरत राहणं म्हणजे नेमकं काय? कधीतरी पदयात्रा, कधीतरी एखादा कार्यक्रम म्हणजे नाही. तुम्हाला सांगतो, बिगर खर्चाचा कार्यक्रम आहे. 4 लोक तुम्ही आता निघाले, निर्भय मुनी आहे, अशोकदादा आहे, बदानी साहेब आहे, आणखीन त्यांच्याबरोबर आलेली जी मंडळी आहे. तुम्ही 3 दिवस निघाले, तुम्ही स्थान करायसाठी निघाले. हे धर्माचं काम नाही आहे, धर्माचं कार्य नाही, धर्माची सेवा नाही. ही तुमच्या अनुषंगाने तुम्हाला ते स्थान वंदन होणार आहे, तुमचा तो फायदा होणार आहे. काय व्हायचं तो होईल. दृष्टपर असेल तर दृष्टपर, अदृष्टपर आदृष्ट. पण धर्मसेवा म्हणजे काय? का अशाच पद्धतीनं तुम्ही 5 जणांनी 10 जणांनी बाहेर निघणं आणि गावागावात जाऊन सत्संग घेणं, नियोजन करणं. तसंच संभाजीनगरवाल्यांना, सुदामदादांना मी कंटिन्यू म्हणत राहतो. जाधव साहेब आहे, बाजीराव साहेब आहे, बाकीचे भाऊसाहेब आहे, सर्वांना मी बोलत राहतो. नाशिकमध्ये मिशन बऱ्यापैकी चालू आहे, कारण माझं डायरेक्ट यांना टोकणं राहतं, काय करताय, काय करताय, संसार करताय, प्रपंच करताय, ते करा, पण त्याच्याबरोबर धर्माचं काय करताय, स्वतःचा अभ्यास काय चालू आहे. आणि हे तुम्ही पण इथले ज्येष्ठ लोक आहे, अनुभवी आहे, तर ह्या गोष्टीच्या अनुषंगाने लोक जोडणं, लोक जोडण्यातून सत्संग घेणं, गावागावात धर्मजागृती करणं, धर्मजागृतीच्या माध्यमातून. आता मी सुदामदादाला हे सांगितलं पण होतं की नंतर विषय झाला, तो नियोजन करता आलं नाही. आता इथं मी आलो, माझे 3 सत्र आहे, म्हणजे सकाळचं व्यायामाचं सत्र सोडलं तर 3 सत्र होतात. तर एक सत्र इथलं बंद करायचं आणि तुम्ही एका गावात आज सत्संग, दुसऱ्या गावात दुसरा सत्संग, तिसरं, असं सुद्धा करूया. म्हणजे ह्या 2 सत्राबरोबर गावांमधलं सुद्धा आपलं सत्र झाले असतं. तुम्ही नंतर भविष्यात 5 दिवसाचं नियोजन करा. सकाळी 9 वाजता एका गावात जाणार, 9 वाजता सत्संग येणार, 9 ते 10,
दुसऱ्या गावामध्ये तुम्ही 10:30 ते 11:30चं टायमिंग ठेवा. दुसऱ्या गावात 10:30 ते 11:30ला आपण पोहोचवणार. तिथं जेवण करणार, दुपारचा आराम करणार. परत दुपारचे 2 गावं 4 ते 5, 5 ते 6, 5:30 ते 6. सकाळी 2 सत्र, संध्याकाळी 2 सत्र, म्हणजे 2 गावं सकाळी, 2 गावं दुपारी. असे 5 दिवस झाले तर तुमचे 10, 15, 20 गावं होऊ शकतात. आणि मी त्याला पूर्णपणे वेळ देईल. तुम्हाला खर्च करायची गरज नाही. फक्त त्या लोकांना सांगायचं आहे की आम्ही येणार आहे, लोक गोळा करा आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे. जिथं जेवणाची वेळ आहे तेवढी व्यवस्था करता आली तर करा, नाही तर ते बी आम्ही करू म्हणा. संध्याकाळची जेवणाची जिथं व्यवस्था आहे तिथंच आरामाची व्यवस्था. दुसऱ्या दिवशी निघाले. तुम्हाला 5 दिवस काढायचा आहे वेळ. 5 दिवस पूर्ण वेळ काढला का मग तुम्ही ते 5 दिवसाची जे नुकसान आहे, आर्थिक असेल प्रापंचिक असेल, ते भरून काढण्यासाठी 2 महिने परत आमचे फोनसुद्धा घेऊ नका. आणि तुम्ही कोणाला फोन करून पूर्ण कवर करा. नंतर परत 3 महिन्यानंतर परत असं नियोजन करा. 6 महिन्यातून एकदा नियोजन करा. पुण्यावाले करू शकतात, संभाजीनगरवाले करू शकतात. नांदेडवाल्यांनी एकदा प्रयोग केला होता. सर्वात अगोदर प्रयोग केला. 8 दिवस मी पूर्ण वेळ दिला. माझ्याबरोबर किरण दादा होते, त्यावेळेस नितीन दादा होते, बरीचशी मंडळी होती, संदीप दादा होते. तर त्यावेळेस जे सत्संग झाले ते सत्संग यूट्यूबवरती आले. गावागावात अत्यंत बेकार परिस्थिती, मिश्र भक्ती, अंधश्रद्धा अत्यंत पराकोटीला गेलेली. कोणी साधू तत्त्वज्ञानावर बोलत नाही, तळमळीनं सांगत नाही. संकल्प आपण कितीतरी ठिकाणी गेलो ना तर लोकांचे संकल्प सोडून घेतले. कोणते संकल्प? अनुसरणाचे नाही. इथून पुढं मी ती काय कोणती काय बसावता ना तुम्ही, देवी देव काय म्हणतात, महालक्ष्मी बसावणार नाही. इथून पुढं मी पितृपाठ करणार नाही, पितृ करणार नाही. इथून पुढं मी मिश्र भक्ती करणार, याचे संकल्प सोडून घेतले. इथून पुढं मी अभ्यास करल. नामं विचारले तर नामं सांगता येत नाही. ही सर्व्हिसिंग जी आहे ना, ही तुम्हाला परमेश्वराच्या प्रेमापर्यंत घेऊन जाणार आहे. तुम्हाला वाटतंय धर्म साधना काय वेगळी, हीच साधना, याला साधना म्हणतात. तुम्ही 4 लोक आवर धर्मापासून काढी परधर्म लावी, हे काही साने देवाने सांगितलं, पण आवर धर्म काय हे लक्षातच आलं नाही. तुम्ही वर्षातून 2च वेळा असा टायमिंग काढायचा, 2 वेळा, तो बी 5-5 दिवसाचा. सोमवारी निघायचं, शनिवारी घरी. डायरेक्ट बॅग घेऊनच निघायचं माझ्याबरोबर. मी तुमच्याबरोबर राहणार आहे. संभाजीनगरमध्ये आलो का संभाजीनगरचे 3-4 लोक, तुमची गाडी असेल, माझी गाडी असेल, जे असेल ते 20 लोक ना आपण 10 लोक गेलो. तुम्ही तयार होणार आहे, सर्व्हिसिंग होणार. ही सर्व्हिसिंग अत्यंत महत्त्वाची धर्माच्या अनुषंगाने. ही सर्व्हिसिंग कोणीच करत नाही, कोणाकडे त्याची दृष्टी पण नाही आणि कोणाला गरज पण वाटत नाही. जिथं गेलं तिथं तुम्हाला हे दिसल आणि तुमच्या आजूबाजूला दिसल. ती सर्व्हिसिंग हे तुम्हाला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणारी. त्यातले 2 लोक 4 लोक धर्माला लागले, अंधश्रद्धेतून निघाले, अभ्यासाला लागले. काय द्यायचं ते देव देणार आहे. आपण आपली ड्युटी करावी. वर्षातून 2 वेळा 5-5 दिवसाचे 2 सत्र तुम्ही जर केले अशा पद्धतीचे, तरी खूप जास्त धार्मिकता करण्याची आवश्यकता नाही. आणि तुम्ही स्वतः तुमचं वैयक्तिक अभ्यास, प्रपंच सांभाळा, संसार सांभाळा. तुम्हाला काही आम्ही म्हणणार नाही संसार सोडून, प्रपंच सोडून या, लगेच यायचं नाही यायचं, यातून तुमची जाणीव होईल आणि त्यातून तुम्ही पुढं स्वतःच्या हिताच्या अनुषंगाने आले तर अधिक चांगले. परत जसं आता इथं ट्रस्ट आहे, इथं प्रत्येक जिल्ह्यामध्ये ट्रस्ट तयार करणं, मंडळाची करा, दुसरी करा, त्यांना काय मतलब नाही. मंडळाचं नावाचा विषय नाही आहे, नावच पाहिजे हे पाहिजे नाही. परंतु एकच नाव घेऊन जेव्हा तो आपण जातो तो एक ब्रँड तयार होतो. हे लक्षात घ्या. सर्वज्ञ सेवा एक ब्रँड तयार होतो. आता श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट ती जोडल्या गेली, प्रश्न मिटला. तुम्हाला मागे बोललो होतं इथं हे पाहिजेच असं काही नाही, परंतु मग त्या माध्यमातून तुम्हीच नियोजन केलं की बाबा ती एक बॉडी, यातले काही त्यातले काही मिक्स असले म्हणजे आपण एकत्र काम करू. असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मंडळ आहे, परंतु त्याला योग्य पद्धतीनं मोड करणं. आज आश्रमांची व्यवस्था चांगली नाही आहे आपल्याकडं. आपल्याला विशेष म्हणजे काही साधू संत पण जोडू राहिले. आता केशरा दादाजी आहे, निर्भय मुनी तर आपल्याकडंच दीक्षा घेते, ती गोष्ट वेगळी. परंतु ती अगोदरचे दीक्षित आहे, सुशिक्षित आहे, शिक्षक आहे, त्यांना इच्छा आहे धर्मसेवा करण्याची, परंतु संधी भेटत नाही. तिथलं वातावरण अत्यंत खराब आहे. हे लोक येऊन सांगतात तेव्हाच आपल्याला कळतं. आजही आपल्याकडे बरेचसे भिक्षुक आलेले आहे, त्यांनी दीक्षा घेतली आहे, सर्व व्यवस्था आहे, परंतु अस्वस्थ आहे. यांनी आता सकाळी म्हणलं आम्ही अस्वस्थ आहे. मीच नाही, माझ्यासारखे असे बरेच अस्वस्थ आहे. कारण ज्या उद्देशाने आम्ही तिथं गेलो ते भेटत नाही. त्याच्यासाठी आपल्याला कुठंतरी तुम्हाला एक सांगितलं की तुमच्याकडे जागा आहे, व्यवस्था आहे, तुम्ही ट्रस्ट आहे, सुशिक्षित आहे, त्यागाची भावना आहे, जाणीव आहे, ज्ञान आहे, हे सारं तुम्ही करू शकता. इथं सर्वज्ञ सेवावासनिक मंडळ म्हणा किंवा श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टच्या वतीनं आश्रम पद्धत तयार करणं, लोकांना आधार देणं,
त्यांची सेवा करणं आणि त्यातूनच परमेश्वर प्राप्ती करणं इतकं सोपा आणि सरळ रस्ता आहे. आज जो तो फक्त इकॉनॉमिकच विचार करतो आहे, बाकी धर्माच्या अनुषंगाने तत्त्वज्ञानाच्या बाजूने विचारच करत नाही. जो तो इकॉनॉमिक, पण इकॉनॉमिक गोष्टीचा किती विचार केला पाहिजे, याला लिमिटेशन पाहिजे. आज अशी परिस्थिती झाली, काहींकडे इतका गडगंज पैसा आहे आणि काही सर्वसाधारण भिक्षुक आहे, त्यांना छोट्या छोट्या दवाखान्यात जायची तरी भ्रांत पडते, विचार पडतो. प्रवास करायचा तरी विचार पडतो. म्हणजे ही जी दरी आहे ही का बरं निर्माण झाली आहे का हे जे मोठे मोठे ना यांच्या नियत छाप नाही. तुमच्याकडे भरपूर आहे तर तुम्ही स्वामी श्री चक्रांचा हा परिवार आहे ना, आपलाच आहे ना, आपला धर्माचा आहे, आपला तत्वाचा आहे, आपल्या सिद्धांताचा आहे, स्वामी श्री चक्रधरांचा आहे. त्याच्यासाठी तुम्ही करा ना, करू शकता. तुमच्याकडे ताकद आहे. तुमच्याकडे पैसा नसेल, आई आचार्यगण असे आहे, पैसा 5 पैसे खिशातला जो त्यांचा स्वतःचा काढायची सुद्धा गरज नाही. त्यांनी फक्त प्रोजेक्ट तयार करायचा आणि त्यांच्याकडे 10 असे शिष्य आहे का त्यांना जर सांगितलं ना हे कर तर ते नावासाठी काही करणारे असे तरी लोक आहे, पण दृष्टीच नाही आहे. म्हणून तुम्हाला काय आहे सांगून उपयोग नाही, आता तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवायला लागणार आहे. तुम्ही जेव्हा इथं हे उद्योग कराल तेव्हा प्रेरणा घेऊन, जसं तुम्हाला सांगितलं तुमची प्रेरणा घेऊन शिरोडी वणीला कार्यक्रम चालू झाला, शिरोडी वणीवाल्यांची प्रेरणा घेऊन गोळेगावला कार्यक्रम चालू झाला, तसं तुमची प्रेरणा घेऊन कुठंतरी आश्रम पद्धत तयार होणार आहे. म्हणून तुम्ही बोल्ड होणं, तुम्ही मोड होणं, तुम्ही प्रगल्भ होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि देणारे लोक भरपूर आहेत. त्या एकदा सुरुवात केली त्या देवाचं कार्य तर देवच पूर्ण करून घेईल. राहील आपण, माझा अनुभव मी स्वतः सांगतो. आपला दरीचा आश्रमाची जागा 25-20 वर्षापूर्वीच मी घेतली, कळत न कळत त्यातून पुढं झालं. आता आश्रमपद लोक यायला लागले, सर्व झाले. नवरात्राचा कार्यक्रम घेतला, पाणी नाही. एक बोर मी माझ्या पद्धतीने केलं, बोरला पाणी लागलं नाही. एक मित्र होता तो ते जे जलसंधारण डिपार्टमेंटचा, त्याला फोन केला तो आणि आमच्याकडे साऱ्या मशिनरी असतात, त्यांनी त्या डिपार्टमेंटची गाडी भरून ते मशिनरीची आणली, साऱ्या डोंगरावर फिरवलं. तो म्हणे इथं पाणीच नाही म्हणे मामा, तिथं तुम्ही डोकंच लावू नका. मग शेजारचा शेतकरी संबंध पहिले तो एकदा आला, तो म्हणे इथं कार्यक्रम होत नाही म्हणे भाऊ पहिल्यासारखे. म्हणलं अरे पाण्याची अडचण आहे म्हणे, आपली शेती आहे, त्यांनी पाईपलाईन करून दिली, 1 वर्ष त्यांनी पाणी आपल्याला दिलं. पण म्हटलं आयुष्यभर कसं करणार. आम्ही असंच बसलो एकदा आणि देवाला प्रार्थना केली, इथं काय आम्हाला संसार नाही करायचा आहे, घरं करून आणि आम्हाला बिझनेस नाही करायचा आहे, इथं आश्रम आहे आणि तो आश्रम चालवायची इच्छा तुमची असेल, तुमची कड असेल, तुमची प्रवृत्ती असेल तर आम्हाला पाण्याची व्यवस्था तुम्ही करून द्या, अन्यथा क्लोज, विकून टाकेल आणि बात खतम करील म्हटलं. अशा पद्धतीनं आम्ही स्मरण केलं. एक सत्संग होता शनिवारचा, किरण होता त्यावेळेस, नितीन दादा होते. आम्ही सत्संगच घेतला नाही, डोळे बंद करून स्मरण करा म्हटलं, विडा ठेवा. मग आपले शांताराममध्ये खांदवे 3ऱ्या का 4थ्या दिवशी त्यांना सूचित झालं, ते आले. म्हणलं याचं काय खरं आलं. तो म्हणायचे इथं बोर करा, इथं बोर करा. म्हटलं तुझं काही खरं नाही भाऊ, तुझ्यावर माझ्या काही विश्वास नाही. म्हटलं तू रिकामी उद्योग करू नको. म्हटलं तुला वाटतंय म्हणून. नाही नाही म्हणे मला सूचित झालं. म्हटलं काय सूचित झालं. म्हटलं ठीक आहे, आता तुझा हाट आहे. किरण त्याला साक्षीदार आहे, कारण मग थोडंसं चेक पण केलं पाहिजे ना. मी त्यांना चेक केलं, नेमकं तू का म्हणतो, कशासाठी म्हणतोय. मग मला म्हणतो 2 दिवसापासून मला असं जाणवतंय, मला थोडंसं सूचित झालं. तिकडं बोर केलं, त्या बोरला भरपूर पाणी लागलं. म्हणजे हे प्रचिती आहे. तुमची नियत क्लिअर असेल तर देव तुमच्या समोर उभा आहे. तुमची नियत क्लिअर नसेल तर तुमच्या समोरच्या जरी आपला घरातला माणूस उभा नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं ह्या ज्या गोष्टी तुम्हाला कडक वागावं लागणार आहे, कडक बोलावं लागणार आहे. नुसतं बोलून चालणार नाही, तर कडक राहून कार्य तसेच करावं लागणार आहे. तुम्हाला कॉम्प्रोमाइज करता येणार नाही. कॉम्प्रोमाइज केलं तर धर्म तुम्हाला कळाला नाही, समजला नाही. त्याच्यामुळे इथं कार्यक्रम घेताना सुद्धा तुम्ही एक नियमावली आहेच तुमची, परंतु बाबा कोणाचा घ्यायचा, कसा घ्यायचा, त्याच्यातून फायदे काय, हे काय, ते काय, याचं सारं नियोजन करा. आणि याच्यासाठी चिंतन मीटिंग आहे, तुम्ही आपापले विचार आज मांडू शकता. अशा पद्धतीनं आता केसर दादा त्यांचे अनुभव सांगता, निर्भय मुनी आहे त्यांचे अनुभव. आता आपल्या पुण्याला बी नुसतंच अध्यक्षाची निवड झाली, परंतु तुम्ही मंडळाची एक मीटिंग घ्यायची. अशोक दादा आहे, पदानी साहेब आहे, त्या दादांचं नाव काय, धुमाळ साहेब आहे. आता नवीन त्यांचे माऊस भाऊ पण आणलेले आहे. तर नवीन नवीन माणसं जोडले, त्यांना सर्वांना एकत्र बसवणं, मीटिंग घेणं, काय करायचं, काय कसं करायचं, नियमावली काय, उद्देश काय, ध्येय काय. एकदा तिकडे गेले, परत तुम्ही तिकडं कधीतरी स्थान वंदन करायलाच एकत्र येणार. ही तळमळ आपली असली पाहिजे ना. आपण तुम्हाला प्रॅक्टिकल रिझल्ट भेटलेला आहे. भावडीला कार्यक्रम घेतला, तुम्हाला विरोध झाला, पण कार्यक्रमातून रिझल्ट किती चांगला भेटला. 17 लोकांनी संकल्प सोडले, अभ्यास करायला लागले, लोक जोडले गेले, कार्यक्रम एकदम व्यवस्थित पार पाडला. तुमच्या अपेक्षेच्या पलीकडे जाऊन तो कार्यक्रम झाला.
परत तुम्ही पदयात्रा केली, पदयात्रेतही मी वेळ दिला, पदयात्रात जाऊन आपण ज्या गावात जायचं तिथं सत्संग घ्यायचं, पण जिथं मी मुक्कामी राहायचं सकाळी परत सत्संग घ्यायचे, त्याचे खूप चांगले रिझल्ट आले. लोक जोडतात, लोकांना ती अपेक्षा आहे आणि इच्छा आहे, लोकांची मागणी पण आहे. तुम्हाला किती देता येईल हे तुम्ही द्या आणि खूप काही वेळ काढायची गरज नाही. खूप काही वेळ नसतो काढायचा. मी त्यावेळेस बिझनेस करत होतो, मी काही खूप वेळ काढत होतो का नाही, मी दिवसभर बिझनेस करायचो, संध्याकाळी बरोबर 6 ते 8 2 तास कंटिन्यू धर्माला लावा दररोज होतं. 5:30ला मी बरोबर निघायचं ऑफिसमधून, माझा टायमिंग असायचा 5:30ला मी निघायचं, 6ला मी पोचायचं. जसं आता इथं टाईम टू टाईम पोचतो तर 6ला मी पोचायचं. एरिया ठरलेले होते, सोमवारी इकडं, मंगळवार तिकडं, बुधवार तिकडं. 6ला मी पोचायचं, कोणी यायच्या आतच मी जायचं. आपण बसलं, सत्संग घेतला, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणी, तिसऱ्या दिवशी कंटिन्यू सोमवार ते शनिवार सत्संग होते आणि दिवसभरात मी फक्त 2च तास देत होतो आणि ते मी मला देत होतो, मी समाजाला देत नव्हतो. त्यातूनच मला काय भेटायचं देवकृपेने भेटलं हे लक्षात घ्या. वेळ जास्त द्यायची गरज नसते, माझा तो अनुभव आहे. आणि हे केल्यानंतर मग मी कधीतरी पोरांना 2 महिन्यातून 4 महिन्यातून गोळा करायचं, इकडं कार्यक्रम तिकडं कार्यक्रम, सत्संग इकडं तिकडं चाला. इतर वेळेस तुम्हाला संसार करायला कितीतरी वेळ आहे. बरं, खर्च बी खूप काही करायची गरज नाही आहे. खर्च तुमचा वाचायला लागला. आता पूर्वी तुम्ही साधू संतांच्या पूजा करायच्या, पंक्ती द्यायच्या, हे द्यायचं ते द्यायचं, त्यातून तुम्ही बाहेर आले म्हटल्यानंतर तो खर्च वाचता आणि तोच इकडं लावायचा आहे. आणि खर्च करायचा कशाला? डिझेलला. तो बी सामूहिक करायचा आहे. तुम्हाला मी आयडिया दिली, आम्ही सामूहिक खर्च करत राहत, माझ्याबरोबर पोरं असतात, सर्वांनी मिळून ते खर्च करत राहतात. मी जेव्हा होतो तेव्हा मी सर्वांना सांगायचं की तुम्हाला काय करायचं तर करा, जे कमतरता आहे ती मी भरून काढेल. मग त्याच्यामध्ये 3 जण पैसे देणारे असायचे, 4 जण पैसे देणारे नसायचे. पण मी त्यांना कधी जाणीव करून नाही दिली. सारे पोरं समोर आहे. पैसे नसताना सुद्धा तो अत्यंत आत्मविश्वासाने, आपलेपणाने बॅग घेऊन जेव्हा गाडीत बसतो ना, तेव्हा तुम्ही सक्सेस झाले. त्याच्या मनात असं वाटलंच नाही पाहिजे का माझ्याकडे नाही आहे आणि कसं जावं, तो कॉन्फिडन्स आला पाहिजे. आणि ज्याच्याकडे आहे त्याला असं वाटलं पाहिजे का मला आज धर्मसेवेची संधी भेटलेली. तर ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे अहंकार, ज्याच्याकडे नाही आहे त्याच्याकडे न्यूनगंड असेल तर तुम्ही काय धर्म काढाला आणि धर्म समाजला. तुम्ही एकत्र येत आहे, धर्माच्या अनुषंगाने येत आहे. तुमच्यामध्ये तर आपलेपण प्रेम दाखवा, तुमच्यामध्ये तर एकामेकाच्या अडचणी धर्मसेवेच्या अनुषंगाने उपयोगी पडा, तर तो दुसरीकडे जाणार आहे. इथं तुम्ही दररोज जे 25 वर्ष एकामेकाला ओळखताय तेच एकामेकाविषयी जर गॅरंटी ठेवत नसेल तर बाकी त्यांचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे हे टीम वर्क आहे, हे संघटन आहे आणि धर्मसेवाचा उद्देश ठेवून पुढं न्यायचं आहे. तर माणसं जोडावं लागतील, काहींना सांभाळून घ्यावं लागेल, काहींचं चुकीच्या विचारधारा असेल त्यांना समजून सांगावं लागेल. प्रत्येक माणसं वेगळ्या विचाराचे असतात, वेगळ्या प्रवृत्तीचे असतात, कृतीचे असतात. बरं, त्यांना दडपण पण असतं साधू संतांचं. कोणाला फोन येतो, हे करतात, कन्फ्युजन करतात, डिस्टर्ब करतात कारण नसताना. आता यांनासुद्धा काय डिस्टर्ब केलं नसेल का? करतात, म्हणतात साधू, हे करतात ते करते म्हणे. असं कुठं असतं का? म्हणजे काही बी करतात. त्यांनी मला एक उदाहरण दिलं, म्हणे काही साधू संत आले, म्हणे तुम्ही जर पूजा घेत नसेल, म्हणजे 100 रुपयाची आता एखाद्याने पूजा करायचं ठरवलं, हे म्हटले बा मी घेत नाही, मग तो जर 100 रुपये अनाठाई जर चुकीच्या लागला त्याचा दोष तुम्हाला लागल. मी त्यांना एकच उदाहरण दिलं, एखादी बाई आली आणि ती म्हटली माझी इच्छा आहे, मग तुम्ही काय करणार? आयला मी नाही म्हटलं ती कुठं दुसरीकडे जाईल, मग काय करायचं? मी कडक बोलतो, परंतु त्याच्यामधलं मर्म समजून घ्या तुम्ही. देवाने स्पष्ट सांगितले, आला विखो पायी हाणावा. हा विषय आहे. जड पदार्थ म्हणजे पैसा आहे, तो जड पदार्थच आहे ना. मग त्यांच्या डोक्यात ट्यूब पेटली, बरोबर आहे, आले काय प्रकार. असं काही नसतं. ते अनाठाई लावते, त्याला जर खर्च करायची त्याची नियत केली तर दुसरीकडे लावेल, कुठं लावायचं तो लावेल. आपल्याला आपलं धर्माच्या अनुषंगाने चौकटीत आपल्याला वाचवायचं आहे. आपल्याला टार्गेट आपल्यासाठी आपणच आहोत, दुसऱ्यासाठी आपण नाही आहे. आपण आपल्यासाठी, आपल्याला वाचवायचं आहे ना विषयाच्या माध्यमातून, तर आपल्याला ते पाहिजे आहे ना. तुम्हाला शुगर आहे, समोरचा स्वीट घालू राहिला, देऊ राहिला, तुम्ही काय म्हटले त्याला? मी नाही म्हटलं तर दुसऱ्याला कोणाला तरी देईल, मग घ्या खाऊन मरा मग शुगरनी. असं होतं घ्या. कोण काय विषय व्यवस्था कधी सांगता येत नाही. माझ्यावरही तसे प्रयोग होत राहतात, परंतु मी सांगत राहतो, असा विषय नाही आहे कधी. म्हणून तुम्हाला सांगतो ना, काही गोष्टी अशा आहे का त्या बोलल्याच पाहिजे. बोलल्याशिवाय मोकळ्या होत नाही, व्यक्त होत नाही आणि समोरच्याला कळत पण नाही. एका शब्दात मी सांगितलं, त्यांचं लगेच प्रश्नच मिटला. समोरच प्रॅक्टिकल आहे. बाकीचं कायला मी सांगत बसू? सूत्र सांगितले, तत्त्वज्ञान सांगितलं, काही सांगितलं नाही. तो विषय तो आला. आता यांना मी सांगितलं, तुमच्याकडे उत्पन्न चांगलं आहे, 30-40 हजार रुपये उत्पन्न का 20,000 तुमचा त्याच्यात खर्च आहे, तर तुम्ही पूजा घेऊ नका.
म्हणले ते आमच्या गुरुआई जे आहे त्या गुरुआईने सांगितलं घेत चला आणि पंक्ती देत चला, खर्च करीत चला. अरे घेत चला आणि तुमच्या त्यांच्या पैशांनी पंक्ती देत चला म्हटल्यानंतर होतं का? गाडीला डिझेल टाकीत चला, हे टाकीत चला. मी सांगितलं म्हणजे हां मग तसं करू. आपली त्यागाची भावना असली पाहिजे. निदान निर्भय मुनी हे लक्षात घ्या का ज्यांच्याबरोबर तुम्ही गेले त्यांच्याबरोबर राहत असताना ते काय करतात ते आपण बघा. आता मी पूजा घेत नाही आणि तुम्ही माझ्या शेजारी बसून पूजा घ्यायला लागले तर याच्यात दोष मला प्रॉब्लेम नाही आहे, दोष तुम्हाला लागणार आहे. हे लक्षात घ्यायचं. आला का लक्षात? आणि हे प्रयोग मी केले नाही, समोर सांगतोय. भालेराव साहेबांच्या घरी प्रयोग झाला तुमच्याकडं आणि अजून कुठं प्रयोग झाला. मी म्हटलं घ्या घ्या घ्या, तुम्ही बी घेतले. निदान माझ्यासमोर तर नका घेऊ, कारण मी घेत नाही. आता आता नांदेडला आम्ही गेलो, 2 भिक्षुक माझ्याकडे भेटायला आले. मला भेटायला आले, त्यांना म्हटलं नांदेडला चाललोय, गाडीत जागा येता का? एक म्हणे मी येतो म्हणे भाऊ. म्हटलं चला. आता ते पूजा घेता सर्व घेत आहे, कारण ती प्रॅक्टिस झालेली आहे. तर मग मी काय म्हटलं मी घेत नाही. ते म्हणे मग मी घेत नाही. म्हटलं तुम्ही घेताय तर घ्या, तुमच्याबरोबर आहे तोपर्यंत मी घेणार, नंतर मग काय करायचं ते मी पाहिजे. ती स्वतंत्रता आहे, ते बी आपल्याला असलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आता तुम्ही एखाद्या ठिकाणी गेले, आचार्य बसलेले, तुम्ही त्यांनी मोठेपणाने तुम्हाला इथं बसवलं, त्यांची पूजा अवसर केला. मग त्या वासनिकाला काय माहीत राहतं? तुम्ही शेजारी बसलेले कपड्या तुमची करा, तुम्ही नाही म्हटले पाहिजे, ही तुमची कड. त्यांना प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम आपल्याला राहतो. आला का लक्षात? तुम्ही वेगळं कोणी नसताना काय करता तो तुमचा वैयक्तिक विषय, परंतु जेव्हा समूहात येतो तेव्हा आता इथं आपण एकत्र आलेलो आहे आपल्यापणाने. आता वैयक्तिक तुम्ही विषय काढून शकत नाही, ते चुकीचं आहे. हा सेन्स आहे मीटिंगचा. वैयक्तिक बाबा हा असाच बोलला, तो तसाच बोलला, त्यांनी असंच केलं, त्यांनी तसंच केलं, आमचं भांड, हे नाही. वैयक्तिक तुमचं बाहेर, पण मीटिंगमध्ये सामायिक, मीटिंगमध्ये धार्मिक, सेवेच्या भावाने ह्या उद्देश असला पाहिजे. तर त्याला बी काही सेन्स आहे. आपल्याला सर्वात मेन म्हणजे याच्यावर जास्त जोर द्यावा लागणार. मी बोलत राहतो आपल्याला प्रवास करायचा, आश्रमात जायचं, कसं जावं, काय करावं, काय नाही करावं, काय पाहावं, काय द्यावं. नामधारक वासनिकांची सर्वात मोठी सर्व्हिसिंग हीच आहे. सेन्सच नाही लोकांना, आणि ते तुम्हाला शिकवावं लागणार आहे. कारण आमच्यासारख्यांनी सवय लावलेल्या आहे. रात्री 10 वाजता आश्रमात जाते आणि बाबाला सांगते जेवायला आलो झोपायला, आणि बाबा त्या बायाला उठवतं, करा स्वयंपाक, शेवाय. अक्षरशः बाया इतक्या वैतागलेल्या आहे, परंतु नावीला जे मजबूर आहे. कितीतरी तपस्विनी माझ्या कॉन्टॅक्ट मजबूर आहे. तुम्हाला मी त्या दिवशी काय बोललो होतो, तुम्ही कुदळी करा म्हटलं, 100 नावं मी देतो. कशाच्या भरोशावर देतो म्हटलं, लिस्टमध्ये आहे. असे कितीतरी लोक आहे का आम्हाला आमचा देव मिळवायसाठी, आमचा देव करता येईल, साधना करता येईल, अशी एक स्वस्त जागा पाहिजे. ती जागा नाही आहे, मजबूर आहे. म्हणून आता तुम्हाला तर माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे. नाविलाज होतो म्हणून निघता येत नाही. म्हणून ही प्रेरणा तुम्हाला देवानी अप्रत्यक्षित जबाबदारी. तुम्हाला मी काय सांगितलं त्या दिवशी, तो सिद्धांत लक्षात घ्या. महाभारत कोणामुळं? द्रौपदीमुळं नाही झालं, भीष्मामुळं, कर्णामुळं आणि द्रोणाचार्यामुळं झालं. का? तर त्यांच्यामध्ये शक्ती होती, ते करू शकत होते पण केले नाही. तसं तुमच्यामध्ये देवाने अप्रत्यक्ष शक्ती दिलेली आहे, तुम्ही करू शकत नाही. याचा अर्थ धर्माचं नुकसान तुमच्यामुळं होत आहे, यांच्यामुळं नाही आहे. तुमच्यामध्ये ताकद असताना, शक्ती असताना, करू शकत असताना तुम्ही गप्प बसले, धर्माचं नुकसान तुमच्यामुळं होतं. एखाद्या धर्माची जाणीव आहे, ज्ञान आहे, सर्व आहे, परंतु तरी तो बोलत नाही, तो गप्प बसला, त्याच्यामुळे धर्माचं नुकसान होतं. ज्याला माहीतच नाही, येतच नाही, बोलताच येत नाही, त्याच्यामुळे थोडी थोडी धर्माचं नुकसान होतं. म्हणजे तुमचा देवाने दिलं आहे, कशासाठी दिलं आहे? आणि ते जर कार्याला आणत नसेल तुम्ही, तर नुकसान धर्माचं होतं आहे. अप्रत्यक्षरित्या धर्माचं नुकसान म्हणजे तुमचं नुकसान. या गोष्टी लक्षात घ्या. तत्त्वज्ञान खूप आहे, त्या अनुषंगाने आपण चर्चा झाली पाहिजे. सर्वांना मी विनंती कराल का मोकळी चर्चा करा. आणि विशेष म्हणजे विचार करून, चिंतन करून, मधून मीटिंग घेत चला तुमच्यात. ऑनलाईन घ्या, कशी घ्या, पण घ्या, संवादात राहा आणि प्लॅनिंग करा. आणि ते प्लॅनिंग नुसतं दरवेळेस तेच मीटिंगमध्ये सांगायचं आणि त्याच्यावर काहीच करायचं नाही. परत पुढच्या वेळेस आम्ही असं करणार ना, असं करू नका. हे काय कंपल्शन, ही काही राजकीय संघटना नाही, हा पक्ष नाही. आपल्याला काही निवडणुका लढवायच्या नाही, आमदार नाही व्हायचं, खासदार नाही व्हायचं, पैसे नाही कमवायचे, विशेष म्हणजे नावं नाही कमावं. आपल्या साऱ्या दुनियेने शिवे दिले तरी चालत. आपले पंतप्रधान आहे मोदी साहेब, त्यांना एका पत्रकारांनी विचारलं मुलाखतीमध्ये, तुम्ही इथं मस्त स्वस्त कसं काय राहता, ट्रेस व्यतिरिक्त म्हणजे काही कोणत्या प्रकारचा ट्रेस टेन्शन असं राहत नाही. म्हणजे मी सर्वात जास्त
आमच्या समाजाच्या म्हणजे भारतातल्याच लोकांच्या, आपल्याच लोकांकडून, आपल्या देशाच्या लोकांकडून भरपूर जास्त शिव्या खातो आणि म्हणून मी फ्रेश आहे. कारण मला भीतीच नाही आता कोणी वाईट बोलल का, कोणी शिव्या देईल का, कारण अगोदरच एवढं खाऊन खाऊन सवय झाली. उलट आता कोणी शिव्या नाही दिली, कोणी काही वाईट बोललं नाही माझ्याविषयी तर मला चुकचुकल्यासारखं वाटतं. तशी सवय लावून घ्या तुम्ही. लोकांनी बोललं पाहिजे, बदनामी केली पाहिजे, वाईट बोललं पाहिजे, निगेटिव्ह बोललं पाहिजे, काय प्रॉब्लेम नाही. काय तुमची स्तुती ऐकून ऐकून तुम्हाला ती सवय झाली नाही. एखाद्याने तुमच्याविषयी निगेटिव्ह बोललं तर किती ट्रेसमध्ये जाता. कधीतरी स्तुती केली ना तर मग तुम्हाला बरं वाटलं पाहिजे. आजकाल काय झालं आहे, आपल्याला दररोजची स्तुतीची सवय झाली. स्तुती ऐकायचीच नाही आपल्याला. देवानी आपल्याला जे मिशन दिलेलं आहे ते काम करत असताना थोडं अडचणीचं आहे, खडतर आहे, परंतु सत्य आहे हे लक्षात घ्या. आणि त्यातूनच देव भेटणार आहे. हीच साधना नाही, धार्मिकता आहे. तुमच्या डोक्यात धार्मिकता साधना जी आहे ना वेगळ्या पद्धतीची नाही, ही यालाच मी म्हणतो ही साधना. वेळ काढून सर्व्हिसिंग करणं, लोक धर्माला लावणं, जोडणं आणि त्यांची सेवा करणं, याच्या व्यतिरिक्त काही साधना आहे का सांगा बरं. काय साधना आहे तुम्ही? बाकी स्थानं करणं, व्हिडिओ आणणं, पंक्ती देणं हा वैयक्तिक तुमचा साधनेचा विषय आहे. धर्मसेवेचा संबंध काय येतो? मी एखादी पंगत दिली मग धर्मसेवा केली का मी? आपण होतो मी धर्मसेवा केली, मी पंगत दिली. अरे तुझा पंक्तीचा आणि त्या सेवेचा विषय काय येतो? तू पंगत दिली, तुझा तो वैयक्तिक भाग आहे. सेवा ही आहे आणि सेवा दास्य ते मोचक सांगितलं. ती हे दास्य आहे, हे दास्य मोचक सांगितलं. ह्या दास्यातून तुम्ही परमेश्वराच्या प्राप्तीला जाऊ शकता. एक पंक्तीतून नाही जाऊ शकत. तसं पाहायला गेलं तर पंक्तीतून देव भेटतच नाही, अन्नदानातून देव भेटत नाही. कारण अन्नदान ते उत्तम कर्मराटीचं आहे. अहेतूक जर केलं तर आणि यातून जर तुम्ही केलं, ती सेवा परमेश्वराने स्वीकारली तर परमेश्वर कोणाला कधी पाठविल आणि तुमचं भोजन स्वीकारल आणि ज्ञानप्रेमाची प्राप्ती करून दिली, समजणार पण नाही. तुम्हाला बळत जाऊन पंक्ती द्यायची गरज नाही. यांनी सांगितलं की 12,000 15,000 पंगत व्हायला पाहिजे, 25,000ची डिमांड, 20,000ची डिमांड. म्हणजे यांनी रेस्टॉरंट हॉटेल्स खोललेली आहे, बिझनेस करताय. ते काही असो, याला बळी कोण पडतं आहे? तुम्ही नामधारक वासनिक. आणि याच्यावर कोणीच बोलायला तयार आहे का? कोणी बोलायला तयार आहे का? कर्मकांड, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंधश्रद्धा, बिझनेस, कोण काय करत याच्यावर कोणी बोलायला तयार आहे का? मोठे मोठे ज्ञानी लोक एकच म्हणतील त्याच्यासाठी झाडताय. ज्ञानी म्हणून, आचार्य म्हणून समाजामध्ये तुम्ही अगोदरच नावाजलेले. एकाच टायमिंगला, एकाच वेळेला इकडे मिरवणूक, तिकडे मिरवणूक, तीच म्हणती इकडे बी, हीच म्हणती इकडे बी. काय प्रकार? याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. बरं मग ज्ञानी तरी म्हणायचं कशाला? तुम्हाला नाही पाहिजे मला काय, तू घेतोय ना बाबा घे, तू काय मी काय आपलंच आहे, अशी भावना जर त्यांच्यात नसेल तर तुम्ही त्यांना ज्ञानी तरी का म्हणावं? त्या साऱ्या गोष्टी आहे. मी बोलत राहतो, बोलण्यासारखं खूप आहे. तुम्ही व्यक्त व्हा, तुम्ही बोलत राहा, तुम्ही त्यावरती चाला, तुम्ही प्लॅनिंग करा. मी तर फक्त सांगायचंच काम करत. त्या प्लॅनिंगला जिथं जिथं गरज पडेल, जेवढं शक्य आहे तेवढं मी तुमच्याबरोबरच आहे. कितीतरी तपस्विनी आहे. कालचंच आता मनीषाताईचं उदाहरण घ्या. त्यांच्याकडे शास्त्र आहे, सर्व आहे, परंतु संधी न भेटल्यामुळं मांडणी. त्यांना जर संधी दिली, पुढं आले, ते व्यवस्थितपणे मांडू शकतात. चर्चा करून ज्यांची नियत साफ आहे ना, अशी 4 साधू असते ना, ते 400च्या बराबरचे. आणि घाणेरडे हजारे असते तर काही कामाचे नाही आहे. देवाने एकच आचार्य तयार केले, 1000 आचार्य नाही तयार केले. आणि त्या एका आचार्यांवरतीच सारा धर्माचा डॉलरा जबाबदारी सोडली आणि बिनधास निघून गेले देव. त्यांना जर आचार्यांची गॅरंटी राहिली नसती तर गेलेच नसते. कारण त्यांना माहिती आहे पुढं न्यायचंही नाही आहे. नुसतं सांगून मोकळं होऊन निघून जायचं थोडी. आचार्यांची देवाला गॅरंटी आली म्हणून देव गेले. गॅरंटी नसती, जोपर्यंत गॅरंटी नाही तोपर्यंत देव गेलेच नसते. आचार्य तयार झाले, पक्के तयार झाले आणि मग त्यांना वाटलं की आता काही अडचण नाही. तसं आपल्याला एकच पक्क, आपलंच स्वतःलाच आपल्याला पक्क करायचं. आपल्याला दुसऱ्याला कोणाला पक्कच करायचं नाही. आपल्याला आपलं पक्क करायचं, आपण पक्क करायचं. आपोआप मग तुमचं पाहून पुढं होणारच आहे. हे मिशन सांगण्याचा उद्देश काय? मिशन लक्षात घ्या, म्हणण्याचा उद्देश लक्षात घ्या. कोणाशी वाद घालायचा, कोणाला विरोध करायचा आहे, विरोधाचा विषयच नाही आहे. ही प्रवृत्तीला विरोध आहे. आपलं वैयक्तिक कोणाचाच विरोध नाही, माझा ना मंडळाचा ना तुमचा ना कोणाचा असलाच नाही पाहिजे. वैयक्तिक काहीच नाही कोणाचं असलं पाहिजे. असे तुम्हाला काल गाडीत मी आपलं काकासाहेबांना गेलो, 2 उदाहरणं दिले. काल परवा 2 दिवस अगोदरच्या भिक्षुकांना मी झाडलं. त्यांच्यावर संकट आल्यानंतर सर्वात पुढं पळालो मीच. शिरवाडे वणीच्या साऱ्या 20 गाड्या, नीतीने 20 गाड्या घेऊन
दत्ताच्या जे शिंगू आहे तिथं गेले. त्या साधूंना 4 दिवसापूर्वीच मी झाडलं, तर 4 दिवसानंतर ते म्हणे भाऊ अशी अडचण आहे. हेच पोरच 10 गाड्या, कारण म्हटलं तुमच्या जवळ आहे, 10-20 गाड्या रात्री 8 वाजता कामं करून तिथं गेले सपोर्टिंगला. जिथं गरज आहे ना तिथं उभं राहा. लोकांना गॅरंटी वाटली पाहिजे की हे बोलतात, झाडतात, परंतु अडचण आली तर सर्वात पुढं हेच उभे राहतात. ही गॅरंटी जर तुम्ही देऊ शकले ना, तुम्ही सक्सेस झाले. म्हणजे तुमच्याविषयी तुमच्या लोकांच्या मनात जो गैरसमज आहे, भ्रम आहे, तो निघून जाणं म्हणजे हे. गरज पडेल तेव्हा आपण उभं राहिलो पाहिजे सेवेच्या माध्यमातून. आणि जिथं चुकीचं आहे तिथं टोकलं पाहिजे, जिथं चांगलं आहे तिथं सपोर्टिंग. पण त्याच्यासाठी बॅलन्स, आपली मांडणी व्यवस्थित पाहिजे. नुसतं विरोधासाठी विरोध आपण करत नाही. आता 5 सप्टेंबरला जे मागे गव्हर्नमेंटनी हे निविदा काढली, काय काढली, GR काढला की चक्रधर अवतार दिन सर्व, तर सर्वांनी फोटोची पूजन केलं. आता नागपूरची जी मंडळी आहे त्यांच्या डोक्यात काय होतं, फोटोची पूजा करणं आपल्या धर्मातच नाही, तो विकल्प आहे. आणि आपण धर्माला, लोकांना विकल्पाला लावतोय. आपण वेगळ्या पद्धतीनं, ब्रॉड पद्धतीनं विचार करून त्या गोष्टीकडे पाहतोय, परंतु ते वेगळ्या पद्धतीनं सांगताय की बुवा नाही ही वाढत राहील. मग ते संत म्हणून स्वामी श्री चक्रधरांना मानतील, म्हणतील. मग जयंती साजरी करण्याचा उद्देश गव्हर्नमेंटचा काय आहे की पुरुष होते, जन्माला आले, गेले म्हणून जयंती. त्यातून पुढच्या पिढीला आपण योग्य तत्त्वज्ञान, परमेश्वराची ओळख देऊ शकत नाही. तर प्रत्येकाच्या विचारधारा आहे, काय योग्य तिथं आपण सपोर्ट करायचा, अयोग्य तिथं आपण विरोध करायचा आहे. जे चांगलं आहे त्याच्याबरोबर राहायचं, मग तो कोणी असो. उद्या एखादी भिक्षुक जरी चांगलं काम करत असेल तर त्याच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहायचं. या गोष्टी लक्षात घ्यायच्या. बाकी आणि खूप सर्वात मेन म्हणजे तुमच्या मनात जे आहे ना, खूप वेळ द्यावा लागतो. वेळ द्यावा लागत नाही, फक्त नियोजन करावं लागतं. वेळ काहीच द्यावा लागत नाही, खूप काही लागत नाही. फक्त नियोजन करून आतून इच्छा असली पाहिजे, तळमळ असली पाहिजे आणि करण्याची भावना असली पाहिजे. आणि एक माणूस काहीच काम करू शकत नाही. जेव्हा आपण स्थान करायला जरी निघालो, एकटा असेल तर आपण कंटाळा करतो, पण 2 जोडीला असले का आपण निघतो, आहे की नाही. तसंही धर्मसेवा करायला एकटा नाही करू शकत. मग 2-4 जोडीला असले का मग माणूस उत्साहाने निघतो. तर धर्मसेवेसाठी, धर्मकार्यासाठी उत्साह ठेवा, पॉझिटिव्ह विचार ठेवा. हे करत असताना स्वतः अभ्यास करा आणि नियत साफ असेल तर देव करूनच घेणार आहे, फक्त वासना ठेवा. एवढंच सांगत दंडोत प्रणाम. धन्यवाद बाबाजी.